बोलता 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 आधी विचार केलेला का नको यायला, पण नंतर विचार केला का चल इथपर्यंत आलोय तर पुढपर्यंत पण जाऊ. आता ब्रेकफास्ट जो आहे आपला तो झालेला आहे चांगला. तर इथून मी विचार करतोय जसं जो प्लॅन होता वैतरणाला जायचा तो तसाच ठेवूया. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे का ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे बोलतात ना, एवढं राईड करणं इज नॉट अ डिफिकल्ट थिंग, पण एक मोठी डिफिकल्ट थिंग आहे का आता सध्या खूपच म्हणजे खूपच जास्त ऊन आहे, तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आता इथून 1 hour 49 minutes दाखवतं आहे, 68 किलोमीटर्स आहे. तर एवढे काय जास्त किलोमीटर्स नाही आहेत, पण लेट सी. आणि मेन जो आपला सनसेटवाला प्लॅन आहे तर तो पण मला विचार करतो आहे मी का एक्झॅक्ट कुठे कसं करायचं काय ते, आणि मग त्याच्यानंतर मला बघूया विचार करावा लागेल का एक्झॅक्ट काय करायचं आणि काय नाही ते. ही समोरची जी गाडी चालली आहे त्याच्यामध्ये हे जे बंपर आहेत, हा फ्रंट बंपर आहे, हा कोणत्या गाडीचा आहे हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला जे वाटतं आहे त्याच्यावरती मी तुमच्या कमेंटवर रिप्लाय पण करेन नक्की. आपण जो मुंबई नाशिक हायवे आहे त्याला लागलेलो आहे, म्हणजेच मुंबई आग्रा हायवेसुद्धा बोलू शकतो. आणि इथे मी आधी आलेलो आहे, माझा एक फ्रेंड आहे त्याचा इथे एक रिसॉर्ट होता जो त्यांनी घेतला होता, तर आता तो त्यांनी दुसऱ्याला दिला चालवायला. बट त्या रिसॉर्टला इथे मी म्हणजे इथे बरेच टाईम राहिलेलो आहे, त्यामुळे मला थोडी आयडिया आहे. आणि आता मला थोडी आयडिया आलेली आहे का नक्की वैतरणा डॅम कोणता डॅम आहे. म्हणजे कधी कधी अशी जागा असते जिथे आपण जातो पण आपल्याला लक्षात नसतं का म्हणजे आपण तिथे गेलो आहे नाही गेलो आहे काय. पण इथे पावसाळ्यात जर तुम्ही याल ना भाई, एक नंबर वाटतात सगळ्या गोष्टी, खूपच भारी. लाईफमध्ये जसं म्हणजे बोलायचं झालं तर रोड्समध्ये अप्स अँड डाऊन्स येतात, खूप सारे कॉर्नर्स येतात. तर तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे का तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ब्रेक कधी मारायचा आहे आणि ॲक्सिलरेटर कधी द्यायचं आहे. कारण की आयुष्य जर तुम्हाला चालवत ठेवायचं असेल कंटिन्यू, तर तुम्हाला लाईफमध्ये बोलतात ना कुठल्याही गोष्टीसाठी, जसं की कधी कोणाचं ब्रेकअप झालं असेल किंवा कधी कोणाला काय लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतील किंवा काय, तर आयुष्यात मूव्ह ऑन व्हायलाच लागतं कुठल्याही गोष्टीपासून, मग ते काही असू दे. तर मग म्हणजे जे कोण लोक माझा व्लॉग बघतायत त्यांना मी हेच सजेस्ट करेल का लाईफमध्ये कधी एका जागेवर थांबू नका, कारण की जो थांबला तो संपला असा विषय. म्हणजे बोलतात ना कंटिन्यू गाडी चालत राहिली पाहिजे आपली बस, मग ते काही असू दे, आपला धंदा पाणी असू दे नाहीतर काही गोष्ट असू दे, बस गाडी चलती रहनी चाहिए, गाडी रुकनी नहीं चाहिए. आता 3 मिनटं दाखवतं आहे आपल्याला पोचायला, म्हणजे ऑलमोस्ट वी आर व्हेरी 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 नियर. फक्त आता रस्ता जो छान होता, रस्त्याचा जो आस्वाद घेतला होता तो इथे येऊन थोडासा प्रॉब्लेमॅटिक झाला. हा पण मला वाटतं डॅमलाच आलेला आहे. हा भेटलाच तर बोलेन ह्याच्याशी, टाईमपास करायला तसं पण कोण नाही. कारण की आता आपल्याला लास्ट माझा प्लॅन आहे का सनसेट जो आहे तो मला बघायचा आहे बाहुली डॅमच्या इकडे. तर मध्ये आता बराच टाईम आहे, आत्ताशी 1:16 झालेली आहेत आणि मला काढायचं आहे जवळजवळ इकडे. बोलतात ना सनसेट तर 6 शिवाय काय होत नाही. म्हणजे इथून
नाही बोललं तरी 4 तास तरी इथे थांबायचं आहे मला. तर ते 4 तास मी काय करणार आहे हे मला विचार करावा लागेल. जो डॅम आहे वैतरणा डॅम तो दिसलेला आहे. आता फक्त एवढंच का पाण्याचा फ्लो तिकडे चालू असेल तर मजा येईल, नाहीतर सुक्का डॅम कायच बघणार. आणि अशाच प्रकारे आपलं टाय फिश झालेलं आहे, कारण की डॅमला पाणीच नाही दिसत आहे. तो डॅम आहे त्या डॅममध्ये पाणीच म्हणजे दिसत नव्हतं. तर म्हणून मी इथे दुसऱ्या रस्त्याने आलो आहे, थोडं एक्सप्लोअर करत आलो आहे. मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण मी आतमध्ये आलो आहे फक्त जरा इथून पाणी वगैरे काहीतरी दिसेल आपल्याला, पाण्याच्या जवळ जाऊ शकतो आपण असं काहीतरी बघूया. आणि नाही दिसलं तर रिटर्न येऊ. जाम लांब आहे पण इथून पाण्यासाठी पाणी दिसतंय, बट खूपच लांब आहे. हे बघा, हे आहे पाण्याची झलक. पण बघूया चला त्या साईडला काय एक्झॅक्ट ते बघूया आधी. रस्ता तर एकदम डेंजर आहे. दिसायला तर खूपच भारी दिसतंय एकदम, पण आता आपण बोलतात ना आलोयच कुठेतरी भलतीकडे. आणि आता जास्त पुढे जाण्यात पण मला काय अर्थ वाटत नाहीये. आहे रस्ता तर आहे पुढे पाण्याच्या इथे जायला. चला लेट सी, बघूया जाऊन तर बघूया, कुछ तो मिल जाएगा. करत मी कुठेतरी अशा ठिकाणी आलो आहे जिथे मला असं वाटतं का काहीतरी भारी आपल्याला दिसू शकतं असं मला वाटतंय. म्हणजे हे गुगल मॅपने मला बिलकुल दाखवलेलंच नाही. मला जसा जसा रस्ता भेटेल तसा तसा मी आलेलो आहे. आणि एवढं सेक्सी वाटतंय ना, एवढं सेक्सी वाटतंय. सकाळी जर आलो असतो किंवा सनसेटला जर आलो ना तर इथे बेस्ट वाटलं असतं, पण आता सध्या पण इथे मला खूपच भारी वाटतंय. बोलता आधी विचार केलेला का नको यायला, पण नंतर विचार केला का चल इथपर्यंत आलोय तर पुढपर्यंत पण जाऊ. तुम्ही बघू शकता का जिथे म्हणजे बोलतात ना ही जागा मी स्वतःहून एक्सप्लोअर केली आहे. मला पण माहीत नव्हतं, पण एवढी ब्युटिफुल जागा आहे. आता थोडं काय करतो तिकडे जातो, एक झाड आहे त्याच्या खाली थांबतो, हेल्मेट काढतो, थोडं रेस्ट करतो आणि मग इथून निघतो. जसं मी बोललो का एक झाडाखाली सावली बघतो आणि त्या सावलीखाली थांबतो, एक्झॅक्ट तसंच झाड मला भेटलं आहे. त्या झाडाखाली उभा आहे आता मस्तपैकी. इथे थांबतो, जरा काय पाणी बिणी रेड बुल वगैरे मी ऑलरेडी घेऊन आलेलो आहे, तर ते थोडं पितो आणि मग त्याच्यानंतर थोडं आरामात टाईमपास करून इथे निघू. फक्त मला एवढं माहीत नाही आहे का अशा कुठल्या जागेवरती आपण आलो तर कधी कधी त्या जागा अनसेफ पण असतात, कारण आपल्याला माहीत नसतं एक्झॅक्ट काय आहे आणि काय नाही. पण लेट सी, आता टेन्शन नाही घ्यायचं, एकविराई आपल्यासोबत आहे.
जसं बोललो होतो का झाडाखाली बसून आरामात सेम जागा भेटली सेम. तर आता इथून आपण निघूया. बराच वेळ मस्तपैकी स्पेंड केला इथे आणि आता भावली डॅम मला दाखवतं आहे 1 hour 3 minutes 40 kilometers. 3:17 मी तिथे पोचेन. त्याच्या आधी मी काहीतरी थोडं जेवण वगैरे करेन आणि मग जाईन. म्हणजे ऑलमोस्ट जो आपल्याला सनसेटचा टाईम आहे त्याच टायमाला आपण तिथे पोचू शकतो. तर आपल्या या व्लॉगचा हा पार्ट आपण करूया इथेच समाप्त. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढचा जो पार्ट असणार आहे तो पण एक डॅम रिलेटेडच असणार आहे. आपण इथून दुसऱ्या डॅमच्या इथे जाणार आहे. त्या डॅमचं नाव आहे भावली डॅम. तर मग स्टे ट्यून्ड, पूर्ण व्लॉग बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.